नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे दिनकर रोहिणीने सांगितले काम करत असतो, बाहेर पार्किंगची सोय करत असतो. इकडे रजनी कलाला म्हणते की तू पूजेची सुरुवात करतेस का? तेव्हा ती म्हणते मी तुळशीची पूजा केली नाही, अगोदर तुळशीची पूजा करून येते. ती बाहेर येते तुळशीची पूजा करण्यासाठी. ती बाहेर आरडाओरडा ऐकते. एक ड्रायव्हर तिच्या बाबांवर चिडलेला असतो आणि ती पाहते आणि तिला फार संताप होतो. ती बाबांकडे जाते आणि तुम्ही इथे काय करताय बाबा? मग ते सांगतात की तुझ्या सासूने इथे मला काम करायला पाठवले, आपलंच तर घर आहे म्हणून तर मी काम करत आहे ना. तेव्हा ती त्यांच्यावर चिडते, बाबा असलं काही इथे करायचं नाही, चला बरं आतमध्ये, तुम्ही घरच्या आहात, तिथे हे काम करण्याची गरज नाही. तेव्हा ते घरामध्ये जातात. घरी गेल्यानंतर मग दोघं जण छान तयारी करून येतात. इकडे पूजेसाठी सगळेजण खोळंबलेले असतात. दोघं जण येत आहेत, त्यांची वाट बघत असतात. तितक्यात सगळेजण आल्यानंतर मग सगळे कौतुक करत असतात की कला आणि अद्वैतची जोडी किती छान लक्ष्मीनारायणच्या जोड्यासारखी जोडी असावी. तर अशी दोघांचा स्वभाव सगळं काही एकमेकांना जुळतं मिळतं आहे म्हणून सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात. खरंच जोडी असावी सुनाची आणि जावायची तर ही अशी, असं म्हणून दोघांचंही दोन्ही बाजूने कौतुक होतं. आणि कला गरीब घरची असूनही किती सौम्यपणे इथे वागते, तिचा स्वभाव किती छान आहे, तिला अजिबात घमेंडही नाही असं म्हणून कौतुक करतात. तेव्हा सगळेजण कलाकडे अद्वैतकडे पाहत असतात. आबांना मात्र फार अभिमान वाटतो. एक व्यक्ती सांगते ही कुठली पद्धत नवरा बायकोने जोडीने पूजा करायची? तेव्हा आबा म्हणतात आमची खानदानी जुनी परंपरा आहे त्याप्रमाणे होते. असं म्हटल्यानंतर त्या बाईचं तोंड बंद आबा करतात आणि मग दोघंही पूजेला बसतात. दोघांनी मिळून गुरुजींनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे पूजा केली. सगळं काही व्यवस्थित पार पडलं. नंतर वेळ आली ती कलाच्या आईच्या मानपान करण्याची. तेव्हा त्यांचा नमस्कार घेऊन आशीर्वाद घेऊन त्यांना मानापानात मणी मंगळसूत्र भेट म्हणून दिलं जातं. आणि त्याचप्रमाणे कलाचं ओटी भरण्याचं काम तिची आई करते आणि तिला हळद कुंकू लावून तिलाही ती आशीर्वाद देते. आणि आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे पद्धत आहे नाग आणि वाटी देण्याची. मग ती त्या नागाची आणि वाटीची चांदीची पूजा करतात. पूजा केल्यानंतर ती त्यांना देतात आणि मग ती रजनीच्या हातामध्ये देते. रोहिणीला बघायचं असतं काय आहे त्यामध्ये. ती लगेचच घाईघाईने जाऊन तिच्याकडनं ती बॉक्स घेऊन येते आणि तो बॉक्स खोलून पाहिजे. तिला फार उत्सुकता, काय आणलं यांनी भेटवस्तू म्हणून. सरोज समोर जाऊन बसते. सरोज समोर बसून ती कानातले कानात तिच्याजवळ गुणगुण करते. बघितलीस का वहिनी किती इतकुशी वाटी दिली आपला, आता एवढाही कोणी मान करू शकणार नाही का? एवढीशी नागही किती चिटुकला दिलाय, असं तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांनाही देणार नाही, इतकं हलकं. मग सरोजचा संताप होतो. सगळ्या बायकांसमोर पाहुण्यांसमोर ती थेट बहीणबाईंचा अपमान करायला सुरुवात करते. तेव्हा त्यांची माफी मागत संगीता म्हणते माझी जेवढी ऐपत होती त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला. सरोज मात्र म्हणते तुम्ही मुद्दाम आमचा एवढ्या पाहुण्यांसमोर अपमान केला आहे, मला सहन नाही होते. तुम्ही मुद्दाम आम्हाला असे किचकट असे भेटवस्तू दिले. तेव्हा ती त्यांच्यासमोर माफी मागते, रडते. आबाजी आमच्याकडनं जर काही चुकी झाली असेल तर माफ करा, पण आमची ऐपत एवढीच आहे हो म्हणून मी एवढंच केलं. तेव्हा कलालाही राग येतो. कलाही तिच्या सासूला म्हणते माझ्या आईचा आता मी जास्त अपमान सहन करू शकणार नाही. माझ्या आईवडिलांनी जेवढं करणं शक्य होतं तेवढं केलं आहे, प्लीज त्यांचा अपमान तुम्ही करू नका. मला खूप अभिमान आहे, माझ्या आईवडिलांनी जेवढं करायचं तेवढं केले. आणि सगळे पाहुणे निघून गेल्यानंतर अद्वैत निघतो. मला नाही करायची उत्तरपूजा. तेव्हा तीही म्हणते मलाही करायची नाही. दरवेळेला बायको चार चौघात मिरवाईपुरतीच वापरायची आणि काम झालं की लगेच सोडून द्यायची. मीही उत्तरपूजा करणार नाही असं म्हणत कला तिथून निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर आबांना छातीत दुखायला लागतं. त्यांना हार्ट अटॅक आल्याचं समजतं. मग ते चक्कर येऊन पडतात. सगळेजण त्यांच्याकडे लगबगीने धावू लागतात. डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर ते चेक करतात. BP हाय झालेली आहे. आबा म्हणतात का कुणास ठाऊक मला माझ्या नातवाचा संसार पाहायला मिळेल की नाही. कलाचं अद्वैतचं कसं होणार? आता अद्वैत काय करणार हे पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.